जत तालुक्यातील खिलारवाडी ते साळमळगेवाडी रस्त्याची दुरावस्था डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा खिलारवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी दिला। जत तालुक्यातील खिलारवाडी ते साळमळगेवाडी या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी अशी मागणी खिलारवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे। मी चंद्रकांत शंकर लोखंडे, राहणार खिलारवाडी। आपल्या खिलारवाडी ते साळमवाडीपर्यंत रस्ता खराब आहे, तरीही अपघात होतात व शाळेची मुलं येता जाताना सायकलवरून पडतात। तरीही डांबरीकरण व्हावे आणि लवकरात लवकर तरी आमदारांना खासदारांना प्रस्ताव देऊन पण ही रस्ता लक्ष कोणी घालत नाहीत। तरी खासदारांनी पण या रोडनी येऊन एकदा रोडची पाहणी करावी आणि परत जर ही डांबरीकरण होत नसल्यामुळे येणारी जाणारी आपल्याला जतला जाण्यासाठी बेळूरमार्गी जात आहे। तरी 4 किलोमीटर फरक आहे। परत जरी ही डांबरीकरण होत नाही असल्यास तर आम्ही आंदोलन करण्यासाठी तयार आहोत। मी खिलारवाडी गावचे माजी उपसरपंच म्हणून जगन कामू कोडलकर। आमच्या खिलारवाडीमधून जतला बांधण्यासाठी जे खिलारवाडी ते साळमळगेवाडी या रस्त्याची दुरावस्था जी आहे ही आम्हाला सातत्याने त्यासाठी अपघातांना सामोरं जावं लागत आहे। तसेच शाळेच्या मुलांच्या बसची देखील व्यवस्थित सोय होत नाही, त्यामुळे शाळेच्या मुलांचं नुकसान होत आहे। आणि ह्या रस्त्यासाठी आम्ही आमदारांकडे खासदारांकडे बऱ्याच वेळा प्रस्ताव दिले, पण त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे। आणि याच्यासाठी आम्हाला हे रोड व्यवस्थित नसल्यामुळे आम्हाला जतला बांधण्यासाठी बेळूरवरून जावं लागतं, त्या आम्हाला 5-6 किलोमीटर हे दूर होतं। आणि ह्या रस्त्याच्या कामासाठी ह्याच्यावर लक्ष घालून हे काम करून घेतलं ठीक नसेल तर आम्ही आंदोलन करण्यासाठी आम्ही तयार आहे। आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी करणार आहे। येण्या जाण्याचा मार्ग सगळा खुटलेला आहे आणि ST बसेस पण नीट येणं द्या आगळी केल्यामुळं वारंवार डेपोला तक्रार देऊन सुद्धा त्याने मग ती रस्ता दुरुस्त करा असे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी दक्ष घातलेलं नाही, तरी पाठपुरावा करावा। किती वर्षापासून हा रस्ता असाच आहे? हे जवळजवळ 10 ते 15-20 वर्षापासून आहे असंच आहे। असं आतापर्यंत काही दुरुस्त झालं नाही? काय दुरुस्त झालं नाही। यासाठी तुम्ही कुठं प्रस्ताव दिलाय? प्रस्ताव आमदार खासदार दिलाय आणि पुन्हा खाडे साहेबांना पण दिलाय। हां, अजून काही नाही? अजून काय पाठपुरावा केल्यासारखं काही केलेलं नाही त्यांनी। लवकरात लवकर आमचा एवढा रस्ता दुरुस्त करून द्यावा। नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। आपण आलो खिलारवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे। खिलारवाडी ते साळमळगेवाडी हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी खडीकरण झालेलं आहे, मात्र रस्त्यावरती अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे येथील वाहनधारकांना या ठिकाणी प्रचंड कसरत करत जतला जावे लागते। पर्यायाने या गावातील अनेक लोकांना बेळूर मार्गे उरपाटी जतला जावं लागतं, त्यामुळे प्रचंड लोकांना या ठिकाणी त्रास होतोय, मोटरसायकल धारकांना या ठिकाणी त्रास होतोय। त्यामुळे स्वातंत्र्यापासून हा रस्ता या ठिकाणी अद्याप डांबरीकरण झालेलं नाही, केवळ खडीकरण झालं आहे, मात्र रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे अनेक अपघात या रस्त्यावरती झालेले आहेत। रात्री अपरात्री वाहनधारकांना जाताना प्रचंड या ठिकाणी त्रास होतोय। या गावातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आमदारांच्याकडं पत्र दिलेलं आहे, खासदारांच्याकडे पत्र दिलेलं आहे, पालकमंत्र्यांकडे निवेदन दिलेलं आहे, मात्र हा रस्ता अद्याप नादुरुस्त आहे। हा रस्ता तातडीने दुरुस्त करून हा रस्ता डांबरीकरण करावा, अन्यथा या गावातील सर्वच पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करणार आहेत आणि उपोषण करणार आहेत। धन्यवाद। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.